रावेरच्या अजंदे रस्त्याचे कचरा डेपोत रूपांतर, दुर्गंधीमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारक त्रस्त. नवीन विश्रामगृहाच्या वॉल कंपाऊंड लगत उघड्यावर कचऱ्याचे ढीग, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप. जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील नवीन विश्रामगृहाच्या वॉल कंपाऊंडला लागून असलेल्या अजंदे रस्त्याचे सध्या कचरा डेपोत रूपांतर झाले आहे. वाढीव नगरपालिका हद्दीतील विविध कॉलनींमधून घरगुती कचरा, सावदा रोडवरील काही रुग्णालयांमधील वैद्यकीय कचरा तसेच कोंबडी व मासळी व्यवसायातून निर्माण होणारा दुर्गंधीयुक्त कचरा या रस्त्यावर उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून वाहनधारक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यालगत 2 शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. अजंदे, निंबोल, ऐनपूर, रेंभोटा, खिरडी, निंभोरा, सुलवाडी, कोळदा, धामोडी आणि कांडवेल आदी गावातील नागरिक विविध कामांसाठी रावेर येथे ये-जा करतात. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने दररोज शेकडो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच या परिसराची नियमित स्वच्छता करून अजंदे रस्ता स्वच्छ व सुरक्षित ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. रावेर शहराच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन याबाबत कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.